हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे चिकन लॉलीपॉप। त्यासाठी मी हे चिकन लॉलीपॉप घेऊन आले आहे बाहेरून। आता हे आपण ना स्वच्छ धुवून घेऊया। थोडा माझा आवाज बसलाय सर्दी झाल्यामुळे। आता आपण हे चिकन मस्त धुवून घेतले लॉलीपॉप। आता ते आपल्याला मॅरिनेट करायचे आहेत। त्यासाठी आपण काय काय वापरणार आहोत। स्टार्टिंगला आपण बीट टाकूया, नंतर लाल तिखट टाकूया, हळद टाकूया, गरम मसाला टाकूया। हा पण गरम मसालाच आहे। आणि हा आपण एव्हरेजचा चिकन मसाला आपण टाकूया। आलं लसूणची पेस्ट टाकूया आणि आपल्याला ह्याच्यामध्ये 2 अंडी आपल्याला टाकायची आहेत। क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी 2 अंडी घेतलेत। 15 लॉलीपॉप आहे ते। आता आपण हे प्रॉपर मिक्स करून घेऊया। सर्व मसाले ना मिक्स झाले पाहिजेत चांगले। आता आपण ह्याच्यामध्ये ना कॉर्नफ्लोअर टाकूया 2 चमचे। कॉर्नफ्लोअरने कसं लॉलीपॉप ना एकदम क्रिस्पी होतात। आणि मी मैदा टाकलाय अर्धा वाटी। थोडासा मी फूड कलर टाकते, थोडाच टाकलाय मी। आणि आपण हे प्रॉपर मिक्स करून घेऊया। त्याचं कोटिंग ना हे खूप छान यायला पाहिजे आणि एकदम छान आणि क्रिस्पी होतं। तुम्ही अशा प्रकारे ना लॉलीपॉप करून बघा। बघा कलर पण किती सुंदर आलाय। आणि आपण हे 10-1 मिनिट आपण बाजूला ठेवून देऊया। आता आपण ना तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम झाले चांगलं व्यवस्थित। आणि आपल्याला बघा अशा प्रकारे आपल्याला ते डीप फ्राय करायचे आहेत। पटकन आपल्याला तेलामध्ये ते सोडायचे नाहीयेत। आणि आपल्याला गॅस ना स्लो ठेवायचा आहे। स्लो गॅसवर एकदम छान आणि क्रिस्पी होतात। नंतर आपण थोडा गॅस परत फास्ट करायचा। कलर पण बघा किती सुंदर आला लॉलीपॉपला। शेजवान चटणी सोबत तर वाव, सुंदर लागतात खायला। तुम्ही अशा प्रकारे नक्की लॉलीपॉप करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि माझ्या रेसिपीला प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। सबस्क्राईब पण करा। थँक यू।